नाही म्हणाले असते तर? नाही म्हणाले असते तर काय प्रॉब्लेम नाहीये, पण मला माहिती होतं 100% की म्हणजे मी पण हे केलं होतं की होच म्हणणार. का कसं काय? म्हणजे हे म्हणजे माझ्याशी बरोबर बोलत होतं ना, त्यामुळे मला माहिती होतं 100% कॉन्फिडन्स होतं की बोलणार. काय काय कसला कॉन्फिडन्स आहे त्यांना? नाही, मी अकाउंटच्या ह्याच्यात होते, त्याच्यामुळे त्यांचं जे काही काम असायचं ते आमच्याकडेच असायचं. काही प्रिंट वगैरे पाहिजे असेल त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं की हां की मला पण ते आवडतात म्हणून. तुम्हाला कधी आवडायला लागले? 2-3 महिन्यानंतर आमच्या बॉस आहेत त्यांचा प्रोग्राम होता, तेव्हा तिथं त्यांनी मला म्हणजे मी त्यांना तिथे जास्त जवळून ओळखलं, त्याच्यामुळे मग तेव्हापासून ते पण मला खूप आवडायला लागले. काय काय असं काय जादू होती हो त्यांच्यात? ते सगळं जे काही करायचं ते एकदम कॉन्फिडेंटली करतात. जे काही आहे ते त्यांचं एकदम एक काम ठरवलं की ते पूर्ण करूनच टाकतात. कधी त्याला जोपर्यंत तो तिथं नाही शब्द ऐकायला येत नाही तोपर्यंत ते सोडत नाही, ते काम करूनच टाकतात. त्यांच्यातले ते गट्स मला खूप आवडले आणि असं वाटलं की हो मला जे पाहिजे होते ते हेच आहे. ते हेच आहेत? हो. फक्त बिहारमध्ये लपलेले होते? हो. वा वा, खूप छान. पण मला सांगा की मग तुम्ही त्यांना प्रपोज केलं डायरेक्ट? मग प्रपोज केल्यावर काय उत्तर आलं? त्यांनी म्हणलं की मला विचारायला टाईम द्या, विचार करायला टाईम द्या थोडी. मी म्हणलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, लाईफ टाईम थांबतो, काय प्रॉब्लेम, पण लवकर. कसलं प्रेम आहे तुमचं. मग त्यांनी म्हणजे विचार करून सांगितलं माझ्या घरचे लोक हे नाही करणार, तुम्ही बिहार झालं नाही. कारण की म्हणजे ॲक्च्युली माहिती आहे सगळ्यांना की महाराष्ट्र आणि बिहार हे खूप हे आहे की तिथे कोणी आपली महाराष्ट्रातली मुलगी कोणीच देणार नाही, कारण की तिकडे खूप काय काय होत असतं. काय काय होत असतं ऐकलेलं होतं तुम्ही? म्हणजे ऐकलं होतं की तिथे एकाच्या 2-2 बायका वगैरे असतात, हे ऐकलं होतं. ते आधी विचारूया, हे काय ऐकलं? त्यांनी ऐकलं होतं पण 100% खरं नसतं ना. सगळे माणूस 5 बोट आहेत, त्यांनी बरोबर नसतं 5. मग कोण कोण वेगळे असतो, म्हणून त्यांनी मला वेगळ्यामध्ये एक ओळखलं. तुम्ही कुठल्या बोटासारख्या? मी जे सर्वात मोठं जे आहे ना ते. मग मी त्यांना म्हटलं की मला माझ्या घरच्यांना विचारावे लागेल, तर मी माझ्या घरच्यांना सगळ्यांना सांगितलं, पण मग सगळे म्हटले की शक्यच नाही, ते आहेत बिहारचे आणि कोणाची काही गॅरंटी नाही इथे थांबेल, परत तुला तिथं जाऊन बिहारमध्ये हे करतील. तर मग मी ह्यांना म्हटलं की नाही, माझ्या घरातले सगळे नाहीच म्हणतात आहेत, तर मग आता काही शक्य नाही. मग हे म्हटले की नाही, मी तुझ्या घरातल्यांना येऊन विचारतो. मग एक दिवस मी असं सगळ्या माझ्या नातेवाईकांना सगळ्यांना बोलवलं, मग ते भेटायला आले होते. तुम्ही डायरेक्ट घरी गेले? एकटे आले होते? एकटे आले होते हे. आणि काय झालं तेव्हा? सगळेजण मागे पुढे बसले होते, मी एकटाच होतो मध्ये. मी म्हणलं मयुरीशी लग्न करायचं मला, तुम्ही लोकांची परवानगी आहे का नाही? म्हणलं नाही नाही, तू बिहारचं आहे, पहिल्या गोष्टी हे सर्वात महत्त्वाची गोष्टी आहे. मी म्हणलं की बघा पप्पा, बिहारचे आहे, ही एक शब्द बाहेर काढा, बाकी कोणतेही प्रॉब्लेम आहे मला सांगा, एक शब्द फक्त बाहेर काढा, बाकी त्याच्यानंतर 100मध्ये 100% मी परफेक्ट नसेल तर तुम्ही सांगा, मी पुन्हा सोडून जातो. हार्ट डेअरिंग आहे. मग पुढे? मग पप्पा म्हणले ठीक आहे, विचार करतो. तोपर्यंत दुसरेकडे बघायला लागलं होतं म्हणजे मुलगा लग्नासाठी. लग्नाचं बघत होते. मग आपण 1.5 वर्ष हे नाही झालं काय. मी सांगितलं मला करायचं तर ह्यांच्याशीच करायचं, नाही तर मी करणार नाही. तुम्ही ठरवलेलं होतं? ठाम होता? ठाम होते. करणार तर ह्यांच्याच बरोबर, नाही तर नाही करणार. नाही तर नाही करणारच नाही. मग पुढे काय झालं? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.